नमस्कार, मी अन्नपूर्णा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत दुडीच्या फुलांची भाजी. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा, म्हणजे आम्हाला कळेल. आज आपण दुडीच्या फुलांची भाजी करणार आहोत. रानामध्ये काटेरी झुडपांवर लागतात. हे फुलं जुलै ते ऑगस्ट हे 1-2 महिनेच मिळतात. आयुर्वेदिक भाजी सुद्धा म्हटली तरी काही हरकत नाही. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 1 टमाटर, कांदे आणि लसूण आपण बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी हे फुलं आपण गरम झाल्यानंतर आपण हे फुलं त्यामध्ये टाकून घेऊ. कांदा आणि टमाटर, लसूण बारीक कापून घेऊ. पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे फुलं टाकायचे आणि 1-2 मिनिटे उकळून घ्यायचे. उकळल्याने त्यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे ते मरून जातील आणि त्यांचा कडवाहटपणा सुद्धा निघून जाईल. दोन मिनिट झालेले आहेत. आता त्या फुलांना आपण पाण्यातून काढून घेऊ. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं. 1 चमचा जिरं आणि लसूण करपून गेलेला आहे. त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला कालवून घ्यायचा आणि लाल होईपर्यंत त्याला शिजवायचं. कांदा थोडा शिजलेला आहे, त्यामध्ये टमाटर आणि कांदा शिजेपर्यंत चांगला आपण मिक्स करून त्याला शिजवून घेऊ. कांदा आणि टमाटर छान झालेला आहे. आता यामध्ये धना पावडर, हळदी, 2 चमचे लाल तिखट घालायचं. चांगलं परतून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं. मसाला तयार झालेला आहे, त्यामध्ये दुडीचे जे उकडलेले फुलं आहे ते घालायचे. चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं. त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजत ठेवायचं. बघू शकता, आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. हिला खूप वेळ लागत नाही, लवकर शिजून तयार होते. अशी ही झटपट बनणारी दुडीची भाजी तयार आहे.